जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन करीत आहोत. आजपर्यंत आपण 18 भाग पाहिले. 18व्या भागात आपण पाहिलं की सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त होते आणि ते सम्यक संबुद्ध होतात. भाग पुढचा 19वा. भगवान बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. भगवान बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एका मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे जे उच्चारण करतात त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्मा, महिद्दी, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. या प्रार्थना शत्रुविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेल्या प्रार्थना होत. वेदांमध्ये फारसे तत्त्वज्ञान नाही, परंतु काही वैदिक ऋषींनी रचलेल्या कविता आहेत. त्यापैकी काही तात्विक स्वरूपाच्या कल्पना आहेत. या वैदिक ऋषींची नावे येणेप्रमाणे: अघमर्षण, प्रजापती परमेष्ठी, ब्राह्मणस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा. या वैदिक तत्त्ववेत्यांपुढील मुख्य समस्या येणेप्रमाणे होत्या: हे जग कसे उत्पन्न झाले? वस्तूंची निर्मिती कशी झाली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व आहे का? का आहे? त्यांची निर्मिती कोणी केली आणि पालन कोणी केले? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे विलीन होणार आहे? अघमर्षण म्हणतो की जग तपस्पासून म्हणजे उष्णतेपासून निर्माण झाले. तपस हेच निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून धर्म आणि सत्य यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून रात्र तमस उत्पन्न झाली. तमापासून पाणी निर्माण झाले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळापासून चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांचा जन्म झाला आणि दिवस व रात्र यांची अवस्था निर्माण झाली. ब्राह्मणस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले. संपूर्ण सतचा मूलाधार असत हेच होते. भावी सतचा मूलाधार सध्याचे असत हेच आहे. प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे होते की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी काहीच संबंध नाही. त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर वेगवेगळ्या वस्तूंमध्ये करून घेते. या तत्वाला त्याने काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव दिले. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हेच मूलतत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गतःच असते. दीर्घतमा याने असे सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक अंधशक्तीमुळे सूर्य मागे पुढे हालचाल करून सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी हे देखील त्याप्रमाणेच बनलेले असतात. सूर्य, विद्युत व अग्नी या पदार्थात पाण्याचे बीजांकुर असते. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतमा याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजे परमेश्वर हाच जगाचे आदिकारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच झालेली आहे. हिरण्यगर्भाच्या सिद्धांतानुसार हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ, बीज. हिलाच विश्वाची महान शक्ती मानले जाते. इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती हिच्यापासूनच झालेली आहे. हिरण्यगर्भचा दुसरा अर्थ अग्नी. सौरमंडल नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. विश्वकर्म्याच्या सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूळ पदार्थ पाणी होय आणि त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले
आणि संचरण हा त्याचा स्वभावधर्म होय असे समजणे योग्य नव्हे. विश्वकर्म्याच्या दृष्टीने ते असमाधानकारक आहे. पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि पाण्याने स्वतःमध्ये चैतन्य शक्तीची निर्मिती कशी केली आणि पृथ्वी, आप, तेज इत्यादी शक्ती, अन्य नियम इत्यादी सर्व काही कसे उत्पन्न झाले हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्म्याचे मत असे होते की पुरुष हाच सर्वांचा मूलाधार होय. पुरुष हाच आदी आहे आणि अंतही आहे. तो या दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. या सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच तो अस्तित्वात होता. एकट्या पुरुषाने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले. पुरुष केवळ एक आहे आणि एकमेव आहे. तो अज म्हणजे जन्म नसलेला आणि स्वयंभू आहे आणि या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि धर्मराजाप्रमाणे संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचा अंत कसा होणार हे त्याला माहीत आहे. भगवान बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. त्यांपैकी केवळ 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले. परंतु मानवाची नैतिक पातळी उंचावणारे असे त्या मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निष्प्रयोजन आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी वेदांपासून काही शिकता येईल किंवा त्यांच्यापासून काही ग्रहण करता येईल अशा योग्यतेचे मानले नाही. म्हणून भगवान बुद्धांनी वेदमंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना सामाजिक मूल्यांबद्दल काहीही आढळले नाही. निस्संदेह ते ऋषी सत्य प्राप्त करून घेण्यासाठी धडपडत होते. ते त्याला अंधारात शोधत होते, परंतु ते त्या सत्याप्रत पोहोचले नव्हते. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. त्यांचा तर्कशास्त्र किंवा यथार्थ गोष्टींशी काहीच संबंध नव्हता. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत. म्हणून वैदिक ऋषीचे तत्त्वज्ञान निरुपयोगी समजून त्यांनी ते टाकून दिले. तत्त्ववेत्ता कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्त्ववेत्त्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्त्वज्ञानविषयक दृष्टिकोन अनुपम होता. तो केवळ एक तत्त्वज्ञ म्हणून नव्हता, तर एक दार्शनिक वर्ग असावा असे त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान म्हणून ओळखले जाई. त्याच्या विचारातील मूलतत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्त्व होय. पुराव्याखेरीज सत्य असूच शकत नाही. सत्याला सिद्ध करावयास कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 प्रमाण मार्ग मानले. 1 प्रत्यक्ष ज्ञान आणि 2 अनुमान ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे इंद्रियाच्या माध्यमाने आपल्या समोरील वस्तूचे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहेत. 1 कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. 2 कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि 3 सामान्यतः दृष्ट अनुमान, जसे मनुष्य जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जातो तेव्हा तो स्थान परिवर्तन करतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी ते स्थान परिवर्तन करतात असे आपण अनुमान काढतो. त्याचे दुसरे तत्त्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. आपल्या मताच्या समर्थनार्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचे कारण होऊ शकत नाही. वास्तवतः
नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. निर्माण झालेली कोणतीही दिसणारी वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या सामग्रीच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित सामग्रीपासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या सामग्रीपासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. तर मग या इंद्रिय गोचर म्हणजेच इंद्रियांना अनुभव होणाऱ्या विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू म्हणजे व्यक्त करता येण्याजोग्या वस्तू म्हणजे जी विकास पावलेली आहे आणि अनुत्क्रांत म्हणजे अव्यक्त वस्तू पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. यांनी हे इंद्रिय गोचर म्हणजेच इंद्रियाद्वारे जाणता येण्याजोगे विश्व बनलेले आहे. व्यक्त वस्तू ह्या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक व्यक्त वस्तू दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मूळ स्तोत्रापासून अस्तित्वात आलेल्या असतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूळ स्तोत्र होऊ शकत नाहीत. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असले तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रियगोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक कारण असे असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत, उदाहरणार्थ हवा किंवा विद्युत. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रियगोचर होत नसतील, उदाहरणार्थ परमाणू, किंवा अतिशय दूर असल्यामुळे त्यांची अनुभूती होत नसेल, किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अनुभूती होत नसेल, अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे अनुभूती होत नसेल, किंवा त्या दिसणाऱ्या पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व असल्यामुळे अनुभूती होत नसेल, किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील किंवा अनुभूती होत नसेल. कपिलाला विचारण्यात आले की मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो? कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना देखील कारण असते आणि अव्यक्त वस्तूंना देखील कारण असते, पण दोघांचेही मूळ स्तोत्र मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असतात. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव अवयव असणारे असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंध असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात. या 3 गुणांमध्ये प्रथम अर्थात सत्व प्रकृतीमध्ये प्रकाशमान आहे तो प्रकट होतो व माणसाच्या सुखाचे कारण होतो. दुसरा गुण रज आहे जो प्रेरित करतो, संचालित करतो किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा गुण तम आहे तो वजनाचा द्योतक आहे, तो अडवितो आणि निष्क्रियता व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी संबंध होऊनच ते क्रियाशील होतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. ज्याप्रमाणे ज्योत, तेल आणि वात हे घटक दिव्याच्या घटकांप्रमाणे परस्पर सहयोग करतात व त्यामुळे दिवा जळतो, त्याचप्रमाणे हे तिन्ही गुण देखील एकत्रितपणे मिळूनच क्रियाशील होतात. जेव्हा या 3 गुणात समतोल असतो आणि कोणीही एक गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन असल्याप्रमाणे होते व त्याची उत्क्रांती थांबते.
जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि कोणीही एक गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते व त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का बिघडला जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्त्वज्ञानातील सिद्धांत हे असे होते. सर्व तत्त्ववेत्त्यांपैकी कपिल मुनीच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर विशेष प्रभाव पडला होता. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि काही अंशी वास्तवता यावर आधारलेली आहे, असा कपिल हा एकच सतत तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध करता आले पाहिजे व यथार्थतेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. ईश्वर अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले आणि जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील इतर भाग अनावश्यक समजून त्यांनी सोडून दिला.